हे आहे मेतके गाव. आम्ही आता मेतके मंदिरापर्यंत जाणार आहोत. तेव्हा ही रस्ता बघा, मेतकेपर्यंत मंदिरापर्यंत जाणारी रस्ता. दारात मग ज्वारी कशी काढली गेलं बोका. अजून किती किलोमीटर आहे? आलं आता मेतके गाव आलं. प्रॉपर आता हे मेतके गाव आलेलं आहे बघा. कुठे केलंय पार्किंग? आता गाडी आम्ही पार्किंग मध्ये लावत आहे. जस्ट आता गाडीतून उतरतो. आम्ही पोहोचलेलो आहोत. हे आहे आमची गँग, घरचे सगळे. अजून एक 5 मिनिटात येईल मंदिर. तिथं लिहिलेलं आहे वरती, सद्गुरू बाळू मामा माता सत्यव्या देवी यांचा वाडा. घोडा आहे, ही सत्यव्या देवी आहे. ही बकरी मेंढी वगैरे आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, आम्ही आता मेतके गावात बाळूमामाच्या ठिकाणी आलेलो आहे. आता मंदिरात आतमध्ये एंट्री करत आहोत आम्ही. हे आता भक्त लोक पाया पडण्यासाठी मंदिरामध्ये येत आहेत, बघू शकता. हे बघा, मंदिरावरचा कळस, हे मंदिर. इथून आत एंट्री करायची आहे मंदिराच्या. इकडे आता हे बांधकाम चालू आहे, बघू शकता तुम्ही. तर मंदिरामध्ये मी प्रवेश केले. इकडे सगळे भाविक भक्त सगळे बसलेले आहेत नंबरला, पाया पडून सगळे विश्रांती घेत आहेत. हा आहे मंदिराचा खांब, याची पण सगळी पूजा करतात. आपल्या काय मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण होतात म्हणे. वेगवेगळे देव आहेत, बघू शकता. या आहेत सत्यव्या देवी. आता आम्ही आदमापूरला निघालो इथून. जस्ट आता गाडीत बसणार. मेतके गावाहून आम्ही आदमापूरला जाणार होता. आता मेतके गाव आम्ही सोडत आहे. आता निघालो आदमापूरला. आदमापूर इथून 15 ते 16 किलोमीटर आहे. आता आदमापूरला निघालोय आम्ही, पण वाटेत बघा मेंढरी आहेत, बाळूमामाची मेंढरी. आता आम्ही एका कडेने रस्ता करत करत निघालो, त्यांना साईड देत. आता काही अंतरावरच आदमापूर गाव आलेलं आहे, बाळूमामांचं मंदिर. आजूबाजूला हॉटेल्स वगैरे आहेत. रस्त्याच्या दोन्ही कडेला यात्री निवास पण आहेत बघा. यात्रेकरूंची साठी सोय पण छान आहे. इथे पण बघा मोठा आहे यात्रा निवास, भक्त निवास, भक्तांच्यासाठी राहण्यासाठी. आता आम्ही गाडी पार्किंग करायला जाणार. डाव्या साईडला पार्किंगसाठी जागा आहे.
तिकडेच आहेत कुठं लावताय इकडे आहे बघ पार्किंग. जागी जागी प्रसादाचे नारळ वगैरे विकायला बसलेले आहेत. ते घे जागर. बघू शकता. बाळूमामाच्या अगदी देवापर्यंत आम्ही गाडी पार्किंग घेऊन आलेलो आहे बघा. जास्त गर्दी नसल्यामुळे छान वाटतंय. आता आम्ही बाळूमामाच्या मंदिराजवळ आलो बघा. बरोबर बाळूमामाचं मंदिर दिसते आतून. झाड आहे, भाविकांची गर्दी भरलेली आहे. जय बाळूमामा की जय. चला आता आम्ही दर्शन घ्यायला निघालो आतमध्ये. बाळूमामांची आता आरती चालू झालेली आहे. आरतीसाठी सगळे भक्त लोक उभा राहिलेले आहेत बघा. चांगल बरोबर आम्ही आरतीच्या टायमिंगला आलो बघा. चांगल चांगल खूप गर्दी आहे. आता त्याच साईडला दत्ताची आरती चालू झालेली आहे बघा. पादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अशा प्रकारे आमचं देवदर्शन झालेलं आहे छानपैकी. येऊन छान वाटलं आम्हाला. तर कसं वाटलं सांगा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके बाय बाय.